गप बस काय आमचं डोसकं आधीच फिरायला सगळं राग तुझ्यावर निघालं आधो आधो आधी अण्णा आये अण्णा आत्ताच्या आता बाहेर या काय ग बाहेर ये लवकर अण्णा का गळा काढून फाडून वरडायलेस गळा फाडू नको तर काय करू इथं आमचं नशीब फुटायची वेळ आलीये ए शोभे नाटक बंद कर आणि काय झाले ते सांग अण्णा जा बापू ठीक आहेत ना त्यांना काही झालं नाही ना काय त्यांना काय नाही झालंय मग कोणाला काय झालं उगा का गळा फाडायलीस तू हो अण्णा तुमचा लेख आहे का नाही लई मोठा साहेब झालाय श्रीमंत झालाय झाला नाही होणार आहे त्याला लई टाइम आहे लई मोठा साहेब होणार आहे झालाय मोठा साहेब झालाय काय बरं राहिलीस डोसका ठिकाणावर आहे का तू नाही ना तेच तर सांगालोय मी तो डोसकं फिरायलाय पारामचं का कान तांडव चालवलाय ग कवाच्यानं काय झालंय ते नीट सांग की तुमच्या लाडक्या लेकानं शुभूनं त्या श्रावणीला 1,00,000 रुपये दिलेत किती 1,00,000 1,00,000 एवढ्यात तर माझी रिक्षा नील झाली असती शुभून पैसे दिलं ते बी श्रावणीला 1,00,000 रुपये अगं कसं शक्य आहे यो काय इथंच राहिले की विचारा त्याला राजे आलात तुम्ही या चला हो चला चला या सांगा सांगा आपल्या आई वडिलांनी तुम्ही श्रावणीला 1,00,000 रुपये दिले का नाही बोल की तुला कोण बोलत आहे रे आम्हासी कोण पण बोलत आम्हासी कळतं सगळं होय कळतं तुला साहेबांच्या बंगल्यापर्यंत तुझं कनेक्शन आहे ना हा सांग की कसं कळलं हाय आमचं कनेक्शन तुला काय करायचंय तुला आता जे विचारलंय त्याचं उत्तर दे तू त्या श्रावणीला पैसे दिले का नाही शुभू त्या श्रावणीची मदत करायला लई मज्जा येते नव तुला आता घरी जे होणार आहे नव त्याची मज्जा ही स्वीटी घेणार आहे आत्ता मला कळलं त्यांना आला एक स्वीटीने सांगितलं असणार तुला वय सांगितलं मग काय चुकीचं सांगितलं तिने खरं काय तेच बोलली ना ती ए शोभे जरा गप्प बसा तू बाई म्हणजे पराक्रम हा पोरगा गाजवून आलाय आणि तुम्ही आमस्तीच गप्प करा इथं आम्ही एवढा घराचा विचार करतोय त्याचं काय नाही आमचं संसाराचं वाटोळं झालंय याच्यामुळे त्याचं पण काय नाही आला आणि हो काय करतोय लाखा दान धर्म करायला आहे तो पण श्रीमंताच्या पोरीला शोभे जरा शांत बस की नाही अण्णा या थांब की जरा मला त्याच्याशी बोलू दे तरी शुभू काय सांगते ही खरंय का हे श्रावणीला तू 1,00,000 रुपये दिलस कुठून दिलेस अरे बोल की दे की उत्तर दिले ना पैसे त्या श्रावणीला कुठं आले एवढे पैसे का किडनी विकली काय होय श्रावणीसाठी मी किडनी बी विकू शकतोय कळलं तुला